म्हणून पाटील परिवाराची स्पर्धा थोडीशी आगळी वेगळी ठरते. जसा आम्ही उल्लेख केला होता, ही स्पर्धा आपल्या परिवारानं आपल्या पूर्वजांचं कायम स्मरण राहावं, आठवण राहावी, त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख वारंवार व्हावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि 3 वर्ष आपण ही स्पर्धा पाहिल्यात. ही 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षातील आजचा पहिला दिवस एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार आज 8 संघ खेळणार आहेत. पहिला सामना होतोय श्री शनेश्वर कृपा टेंबीपाडा आणि नवयुग जयू 11 अर्नाळा या 2 संघादरम्यान होईल. दुसरा सामना असेल इंदुमती स्मृती वालीव संघ आई जीवदानी या 2 संघादरम्यान. तिसरा सामना होईल जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि साईनाथ अर्नाळा. आणि चौथा मॅच होईल तो होलीपाडा अर्नाळा किल्ला आणि आगाशी अशा 8 संघांना खेळताना आज दिवसभरामध्ये पाहणार आहोत. पाटील परिवाराची स्पर्धा आणि मान्यवरांचं देखील शुभागमन झाले. टेंबीपाडा कोल्हापूरचे सरपंच विजयजी पाटील त्यांचे मित्र आहेत आणि त्यांचं देखील आगमन झाले. दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. आज आमच्या समेत जर पाहिलं तर आमच्या समेत समोरच्या कक्षामध्ये आमचे शिरगाव समालोचक मित्र घनश्याम भोईर हे देखील जॉईन झाले. त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. स्कोरर म्हणून आजच्या दिवसामध्ये सोहम घरत आज ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या जोडीनं काम करणार आहेत. त्या जोडला DBN मीडियाची पूर्ण टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अर्थात ब्रॉडकास्टिंगचा जो हिस्सा आहे जो जिम्मा बिलकुल सांभाळेंगे. DBN ची टीम पूर्ण रेडी आहेत. क्लीन अँड नीट नेटवर्क म्हणून DBNचं जे ब्रीद वाक्य राहिलेले आहेत घनश्यामजी भोईर यांचं देखील करूया आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. धन्यवाद तुकाराम मंगेले सर. नक्कीच आपण या मैदानावरती आपण जर बघितलं गेलं तर पाटील परिवार पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेटचे हे सामने आणि नक्कीच एक पुण्यस्मरण आपण जर बघितलं गेलं तर आदरांजली श्रद्धांजली एक आपण बघितलं गेलंय आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. चला पंचाकडे तो इशारा. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 षटकांचा पॉवर प्ले. पहिल्या 1 षटकापर्यंत 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. ऑल सेट ऑल गो लेट्स प्ले. पहिला चेंडू कव्हर पॉईंटच्या डोक्यावर खेळायचा. थोडेसे गोल गोल फिरले चेंडूला नाही पाहिलं. गोल गोल थोडेसे फिरत राहिले झालेले आहेत कारण दोन्ही चांगले संघ आहेत. एका बाजूला शनेश्वर कृपा आगाशी मागच्या 4-5 वर्षाचा आपण या संघाचा खेळ पाहिला तर नक्कीच प्रभावित करणारी कामगिरी या टीमनं केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला नवयुग बरेचसे नवतरुण आहेत, नवीन खेळाडू आहेत. अर्नाळ्याच्या या पट्ट्यातली झालंय. झेल पकडण्याचा प्रयत्न तर केला होता व त्यानंतर क्षेत्ररक्षण खूप भावेश आपण सध्या बघतो आणि भावेशच्या माध्यमातून जरी झेल सुटलाय पण या चेंडूवरती 3 धावा वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्याला कट करण्याचा प्रयत्न. जलद गतीचा हा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना आतापर्यंत आशिषने हे षटक खूप छान पद्धतीने हाताळलंय. आशिषची ओळख अशी आहे हा पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर आहे. पॉवर प्ले म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्यावेळेला इनफिल्डच्या बाहेर 38 सर्कलच्या बाहेर कमी क्षेत्ररक्षक असतात ना त्यावेळेला परफेक्ट बॉलर म्हणून आशिषकडे पाहिलं जातं. अरे भाई आशिष भाई की कोशिश हर बार रंग लाई है, इस बार भी रंग लाई है. अजून एक वरनं उसळी घेतोय. बरोबर त्या 2 मीटर 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळला गेला होता. वरनं उसळी घेतोय. थोडासा राईज झाला. फलंदाजाला सरप्राईज करून दिले. पहिल्या षटक गोलंदाजच्या नावावरती आशिषनं पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 3-2 गडी बाद 3 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आशिषने खूप छान पद्धतीची गोलंदाजी केले. 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सध्या आपण बघितलं गेलं तर हितेश मेहरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय आणि खूप महत्वाचं आहे कारण पहिलं पॉवर प्लेचं हे षटक होतं. आता दुसरंही षटक आपण पॉवर प्लेचं पाहणार आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नाही धावा केल्या, पण या षटकांमध्ये जर आपण संघ बघितला नवयुग जयू इलेव्हन अर्नाळा संघ, तुम्हाला इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. तुम्हाला धावा या षटकामध्ये बनवणं गरजेचं आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला गेअर चेंज करणं गरजेचं आहे, गेअरला थोडंसं वाढवणं गरजेचं आहे. त्या जोडला त्या पहिल्या षटकामध्ये विकेट गेलेत ना, त्यालाही थोडासा वेळ द्यायचा आहे, टाइम द्यायचा आहे. भाई थोड़ा सा वक्त दीजिए. आप अगर वक्त देंगे ना तो आने वाला वक्त आपको साथ देगा. थोड़ा सा वक्त के साथ चलिए तो आने वाला वक्त आपके साथ चलेगा. तसा खेळ असतो. सध्या नवनाथ आणि अजय अशी जोडी मैदानावरती आहेत. नवनाथ स्ट्रायकर एंडला आहेत, जे नवनाथ आणि अजय जे नुकतेच बॅटिंगसाठी गेलेत ते आता नॉन सेकंडला उभे आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी हितेश मेहर. क्रमांक 2चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. त्याचा किती फायदा किती उपयोग फलंदाज करतायत. ऑफ साईडच्या दिशेने पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट टर्नमॅन आहे, गली आणि पॉईंटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंट आहे, समोर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेगला डीप वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक शॉर्ट फाईन लेग तैनात. 2 ऑफ साईडला बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक. फुलटॉस बॉल होता, फ्लिक केलाय, पायावरचा चेंडू होता. मनगटाच्या साह्यानं थोडासा कलाई बाई घुमाई थी. मनगटाच्या साह्यानं फ्लिक केलं होतं चेंडूला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण अलॉंग द ग्राउंड खेळणं तेही गरजेचं आहे, कारण हे मैदान असं आहे, पुरापाड्याचं मैदान आहे. बऱ्याच चारी बाजूला जर पाहिलं तर तो म्हणतो नो बॉलचा इशारा. त्याला कारण होतं, कारण जसं आम्ही सांगितलं होतं क्षेत्राची रचना काय, तर फक्त 3 क्षेत्ररक्षक कदाचित या साईडला होते आणि एका साईडला जास्त क्षेत्ररक्षक होते. याच्या अगोदर आम्ही क्षेत्राची रचनाही सांगितली होती की कुठल्या दिशेनं किंवा कुठल्या स्थानावरती कुठला फिल्डर आहे. नो बॉल आलाय, फक्त नो बॉल नाही आलाय, या मोमेंटमला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करणारा वेळ आलाय. दॅट्स हा क्षण आहे, एक मोमेंट आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, असं खेळायचा प्रयत्न मिड ऑफला फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण कधी कधी काय असतं की वादळे येतात, थोडंसं थांबावं लागतं, वादळ जाण्याची वाट पाहावी लागते. कदाचित ते नवयुगच्या बाबतीमध्ये घडतंय. पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात झाली नाहीये, पण दुसऱ्या षटकामध्ये नो बॉल आला आणि त्यानंतर या 2-3 धावांनी धावफलक थोडासा पुढे चाललाय. नक्कीच आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 4 धावा, 1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती लागले जाते ते म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा हितेश सचिव होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी बॅटच्या आतल्या कडेला लागतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. थोडंसं जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा, कारण शफल होणं गरजेचं आहे, कारण आउटसाईड ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं जातोय. थोडंसं शफल होणं गरजेचं आहे. जर शफल झाले असते तर नक्कीच मिडल ऑफ द चेंडू आपण बॅटला बघितलं असता. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, पायांची हालचाल करा. तुला असं पेर नाही चलेंगे ना तो भाई रन भी नहीं बनेंगे. फुटवर्क नाहीये, जसं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि बॅटिंग करताना फुटवर्क महत्वाचं आहे. आता थोडंसं पाय हल्ले होते, पण तरी सुद्धा थोडासा लांबून खेळला होता. दुरून थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण 8 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि एक टार्गेट मनामध्ये ठरवून चाललेत की ज्यावेळेला तुम्हाला बॅटिंग आल्या, सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये हवा तितकी नाहीयेत, हवेचा वेग तितका नाहीयेत. मग 5 षटकामध्ये किमान 45-50 धावा अपेक्षित आहेत नवयुग जय इलेव्हन अर्नाळा या संघाला. नक्कीच त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही उल्लेख ज्या पद्धतीने केलाय ना, त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 50-55 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चांगली टोटल म्हणजे आपण जर बघितलं फायटिंग स्कोर नक्कीच पाहायला भेटेल, पण सध्या प्रयत्न सुरू आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, पण बॅट आणि चेंडूवर संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा तिथून डॉट बॉलची सांगता होते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 5 धावा खर्च केल्यात. ना बघा, हितेशला माहिती होतं का टप्पा त्याचा व्यवस्थित आहे, लाईन मध्ये काही फरक नाहीये. कदाचित तो नो बॉल झाला तर तो फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावताना ती चूक झाली होती. पुन्हा एकदा वेल लाईन अँड लेन मेंटेन करतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवतोय. अॅक्रोचा लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने देखील केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळल्या. डीप होणं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 2 आकडी धावसंख्या पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 10 वरती.
10 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक सध्या कुणी नाही, चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक आपण सध्या बघतोय चौकाराला आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2026 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील श्री शनेश्वर कृपा टेंबीपाड्याचा संघ खेळतोय नवयुग जय 11 अर्नाळा या संघाशी. पहिले षटक आलं होतं ज्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि तसा तो नो बॉल आला. तसं मी म्हटलं ना, तो एक क्षण आहे, दॅट्स अ मोमेंट. तो मोमेंट त्या मोमेंटमला शिफ्ट करू शकतो असा मोमेंट आलाय आणि मागच्या ओव्हरमध्ये 11 रन आल्यात. धावा फलकावरती येते 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी आशिष. ज्या आशिषनं पहिलं षटक सुंदर हाताळलं पॉवर प्लेचं. आता पॉवर प्लेचं बंधन कमी झालंय. 2 षटकं संपल्यात पॉवर प्लेची. बॉन्ड लाईन जवळ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक विखुरलेला जाते. 2 क्षेत्ररक्षक बिहाइंड द विकेट. टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, हलकी थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तितकी जागा नव्हती. बघा खेळ कसा बदलतो बघा. पहिल्या षटकापर्यंत वाटलं होतं सर्व काही सुरळीत चाललंय. श्री शनिदेव कृपा टेंबीपाडासाठी बरोबर जसा त्यांनी प्लॅन बनवला होता तसा प्लॅन नुसार चाललंय. पण जसं एखादी ट्रेन लेट झाली ना का आपला पण प्लॅन मिस करतो, तसा तो एक नोबॉल आला आणि प्लॅन थोडासा बदलतो की काय असं वाटतंय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 16. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय नक्कीच सुरुवात तर झाले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, जबरदस्त फटका, चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आला या चेंडूवरती षटकार 6 धावा. आपण जर बघितलं गेलं तर खूप छान पद्धतीचा हा फटका होता. थोडासा फलंदाजाच्या जवळ हाताळला होता आणि त्यानंतर या चेंडूला जबरदस्त एक्झिक्यूट जर आपण बघितलं गेलं तर खूप छान पद्धतीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होता पण या चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकले आणि खूप छान पद्धतीचा हा षटकार पाहायला भेटला. सुंदर सुंदर जसा उल्लेख केला होता उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं खेळलं होतं. प्रत्युत्तर दिले आशिषनं. वार तुम्ही केला, पलटवार आम्ही करणार. हल्ला तुम्ही केला, हल्ला परतवून आम्ही लावणार. क्लीन बोल, यष्टी उद्ध्वस्त. गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर म्हणजे थोडी संधी देतात. याच्या अगोदरचा चेंडू तुम्ही फ्रंट फूट वरती खेळला, आता बॅकफूटला गेलं. आगे वाले को पीछे केले की कोशिश में आपको पीछे आना पडा. पुढच्या चेंडूला तुम्ही मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. याच्या अगोदर एक चांगला सुंदर फटका आजच्या दिवसामधला जर पाहिलं तर अगदी म्हणजे टॉप लिस्टच्या मध्ये असेल ना असा फटका तुम्ही खेळला होता. त्यानंतर फ्रंट फूटवरच्या चेंडूला बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे मात्र परतावा लागले ते फलंदाजाला पॅव्हलियनच्या दिशेनं. क्रमांक 5चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आदित्य. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर आहे तो 22. 22 धावा धावफलकावरती. नक्कीच सुरुवात तर झालंय ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती. षटकार आलेत, गडीबादी झाले. सध्या बॅलन्सिंग मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. षटकार आल्यानंतर गडीबाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आलेत. आता डावखुरी आताचा फलंदाज आहे, जबाबदारीने खेळावं लागेल. मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे त्यामुळे फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू चाललाय डीप शॉट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय लेग बाईसचा. एक धाव अंकित केली जाईल लेग बाईसच्या रूपामध्ये आणि एका धावेने धावफलक जर आपण विचार केला तर संघ पोचलाय तो म्हणजे 23 धावेवरती. बघा आलेल्या आदित्यनं फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आदित्यसाठी चांगलं सिच्युएशन आहे म्हणजे एक प्लॅटफॉर्म सेट केला. पहिले 2 विकेट गेले होते, एक पार्टनरशिप बेड होती ती आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम पुन्हा एकदा आशिषने केलेलं आहे. या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत आशिषच्या आणि आशिष सध्या गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. कोलवटा पॅथाच्या नव्हता समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह.
चेंडू लॉंगॉनला फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आशिष कोलवा टप्प्याची गोलंदाजी करतोय. एकदाच त्यांनी संधी दिली, त्यानंतर पुन्हा एकदा लेन थोडीशी दुरुस्त केली आणि या चेंडूवरती सिंगल रन स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नक्कीच 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. गोलंदाज आशिष सज्ज झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि सध्या तरी आपण जर बघितलं गेलं ना तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 25 धावेवरती. सध्या 18 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्सही जाते. संधी आपण डिझेलही देतोय. नक्कीच चर्चा या इनिंगची नक्कीच केली जाईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 25 आणि मैदान बघतोय आज शुभारंभ पार पडला होता. पण आता जर पाहिलं तर उन्हाळ्याच्या झळा तोडायची आहे, त्यामुळे कडक ऊन देखील आहेत. मैदानावरचं धूल उडू नये त्याकरता पाणी जे ग्राउंडवरती पाणी मारलं गेले आहे त्याच्यासाठी खास सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्यांचंही मनापासून आभार आहे. आपण त्यांचाही नामोल्य करणार आहोत. 4थ्या षटकाला होते सुरुवात. धावा धावफलकावरती 25. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न. जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक दिली तेश एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि मैदानावरती थोडीशी धूळ जास्त ओढत असते आणि ग्राउंडवरती जे पाणी मारलं गेले त्यामध्ये कैलासवासी विठ्ठल वाळ्या मात्रे आणि कैलासवासी जयवंत विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ वसंत विठ्ठल मात्रे, रमाकांत विठ्ठल मात्रे याचकडे व्यवस्था झाली. त्याच जोडीला मैदाना बाहेर पाण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था आणि कोल्ड ड्रिंकची व्यवस्था देखील वसंत विठ्ठल मात्रे आणि रमाकांत विठ्ठल मात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या पूर्वजांचं स्मरण ठेवून कैलासवासी विठ्ठल वाल्या मात्रे व कैलासवासी जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ आपले स्पॉन्सर झाले, त्यांचेही मनापासून आभार आहे. धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू चाललाय डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. चेंडू होता थोडासा जागा बनवली आणि पॉईंटच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवल्या बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं धाफलका जाऊन पोहोचतो 30 वरती जाऊन पोहोचलाय. एकताय म्हणजे ज्यावेळेला आशिष गोलंदाजीला येतात ना त्यावेळेला वाटतं बॅटिंग थोडीशी कठीण आहे, पण आशिष जसे बाजूला जातात इतर गोलंदाज येतात त्यावेळेला थोडासा हात खोलते. भाई मौका मिलता है ना तो मौके पे चौका भी मारते और मौके पे छक्का भी मारते. अशा कंडिशन मध्ये जर पाहिलं पुढचा मॅच महत्वाचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, इंदुमती स्मृती वाळीव आणि आई जीवदानी आपण संघ दाखल झाल्याची नोंद करा, रिपोर्टिंग करा. आपण मैदानावरती आलोय अशी नोंद आयोजकांपर्यंत पोहोचवायची आहे. इंदुमती स्मृती वाळीव आणि आई जीवदानी आमच्या जोडीले आहेत. सुरुवात चांगली आहे. अर्ध्या म्हणजे अर्धा पल्ला थोडासा पार झाला कारण 3 षटकांच्या वर हा सामना चाललाय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये 20 कमीत कमी 20 धावा पाहिजे कारण सध्या 30 धावा धाफलकावरती आहेत.
नक्कीच सुरुवात तर आपण जर बघितली गेली तर पहिल्या इनिंगमध्ये खूप छान पद्धतीने सुरू झाले बॅटिंग करणाऱ्या संघाची. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय सध्या आपण बघतोय लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय आणि या चेंडूवरती सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 2 धावा आल्या. चर्चा आपण नक्कीच या इनिंगची केली जाईल, पण या 2 धावांनी संघ जर बघितला तर 32 वरती पोहोचलाय सध्या आपण बघतोय. तुकाराम मांगले सर, अगोदरच्या चेंडूवरती जेव्हा चौकार आला होता ना तेव्हा जलद गतीचा चेंडू होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खूप छान पद्धतीचा स्ट्रोक आपण बघितला गेला. दोन्ही बाजूला एक चांगलं विश्लेषण केलं. खोलवर टप्प्याला समोर खेळतात, अकोट टप्प्याला स्क्वेअर ऑफ द विकेट. आता बॅट थोडीशी हातातनं फिरली होती, हातातनं बॅट निसटले ते वरती लागले जाते. संघ पोहोचलाय 33 वरती आणि तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला होता 45 40 ते 45 पोहोचणं गरजेचं आहे, पण या षटकातील आतापर्यंत चौथं जेस शक्य झालं तर 55. उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न शफल केला होता. तुम्ही शफल केलं, आकाशनं त्याला फॉलो केलं, पाठलाग केला, पायावरती चेंडू आदळलाय. इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता. शेवटच्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात सिंगल धावा आलेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं धावा झाल्या त्या 36. ही सरासरी कायम राहिली तर 45 धावा होऊ शकतील या सामन्यामध्ये. पुढचा मॅच इंदुमती स्मृती वाळीव, आई जीवदानी या दोन्ही टीमनं रेडी राहायचं टॉससाठी. तो आपण डीजे ओम साईराम डीजे आहेत आणि त्यांचं ऐकूया एक सुमधुर संगीत. माध्यमातून आपण सध्या बघतोय खूप छान पद्धतीचं सॉन्ग आणि नक्कीच या षटकातील या इनिंगचा जर विचार केला तर शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या फलकावरती 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण जर बघितलं गेलं तर राजेश सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय, कारण सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर नवीन बॅटर जो स्ट्राईक एंडवरती आहेत, ऑन साईडला खेळण्याचा खूप सारा मदतीने त्याने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सध्या आपण बघतोय साईल आलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय. आता गोलंदाजी कुठल्या टप्प्यावरती होईल हेही महत्वाचं आहे. ऑन साईडला 5 खेळाडू, ऑफ साईडला 4 खेळाडू सध्या आपण बघतोय. सज्ज झालाय राजेश गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम झाला. चेंडू गेला डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 37 धावा फलकावरती लागत असताना संघ जर आपण बघितला गेला तर नयूक जयू 11 अर्नालाचा संघ सध्या प्रथम इनिंग मध्ये या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या बघतोय. समोरचा संघ जर बघितला गेला तर श्री शनेश्वर टिंबीपाड्याचा संघ सध्या फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. डावखुरी हाताचा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी होईल हेही महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सज्ज राजेश. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. खेलपट्टीवरती चेंडू राहिलाय. पाहायचा आहे धावचीची संधी आणि इथून परतावं लागेल. गडी बाद आपण सध्या बघतोय नवयुग जयू 11 अर्नाला संघाचा. मी जशा पद्धतीने उल्लेख केला होता, जेव्हा हा संघ बॅटिंगसाठी सज्ज झाला होता तेव्हा अंडरम मध्ये या संघाची खूप छान पद्धतीची कामगिरी आहे. पण आज एक पायरी वर येण्याचा प्रयत्न केला, एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात आतापर्यंत जर बघितली गेली तर त्या पद्धतीने होत असताना बघतोय. नाही, कुठलाही खेळाडू पाहिला ना तर गल्ली क्रिकेट पासूनच सुरुवात होते. अंडरमचा जसा उल्लेख केलाय, याच परिसरामधनं आपण जर पाहिलं तर अंडरम खेळून ओरम खेळून आज प्रशांत गरतनं गाठलेलं यशाचं शिखर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवात तिथून होते. फक्त स्वतःला त्या मोबाईल सारखं थोडंसं अपडेट ठेवायचं, अपग्रेड करायचं, एक एक पायरी वर चढायची. कारण क्रिकेट असू द्या किंवा आयुष्य असू द्या, त्या मोबाईल मधल्या त्या गेम सारखं आहे. भाई एक लेअर को पार करो तो दुसरी कठीणाई वाली आती है. एका टप्प्याला तुम्ही पार करा, कॅन्डी क्रश केला, दुसरी लेअर कठीण वाली येते. तसं आयुष्य पण आहे, क्रिकेट देखील आहेत. पण पुढे जायचं तर कदाचित थोडासा तुम्हाला जो प्रवास आहे ना कठीण होतोय, पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.
फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. चेंडू जोपर्यंत मिड ऑफला बीट करून जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना डेंजर एंडला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कारण कठीण जर प्रसंग नाही आले तर तुमची कधी टेस्ट होणार, तुमच्यामधल्या क्षमतेची कधी कसोटी होणार, तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, जे टॅलेंट आहे ते कधी पाहिलं जाणार अशा क्षणाला ज्यावेळेला ज्या टीमला ज्या संघाला तुमची आवश्यकता आहे. नक्कीच आणि सध्या तरी आपण तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय सध्याच गरज आहे, धावसंख्या येणं गरजेचं आहे. ऑन साईडला फटका खूप छान केलेला आहे, चेंडू चाललाय डीप वरती, थोडंसं आउटफील्ड खराब आहे त्यामुळे चेंडू अडलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती सध्या तरी आपण जर बघितलं गेलं ना तर 2 धावा आल्यात. 2 धावेने संघ जर बघितला आपण तर संघ पोचलाय तो म्हणजे 41 धावेवरती. सध्या आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 41 फलकावरती लागल्या गेल्यात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सकाळचं हे सत्र आहे त्यामुळे फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आपल्या गोलंदाजाला ताकद मिळायला हवी. तुम्ही ज्यावेळेला 45-50 धावा करणार त्यावेळेला त्याचा फायदा गोलंदाजाला होणार. पायावरचा चेंडू होता, ग्लास करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायनल केला. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं होतं. हा फटका खेळायचा होता, ग्लान्स करायचा होता चेंडूला. राजेश निजारी पहिला तर अनुभवी गोलंदाज आहे, म्हणजे जसं टेनिस बॉल क्रिकेट तसं लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव प्रचंड आहे राजेशकडे. त्यांना माहिती होतं ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेत फलंदाज, त्यांना फॉलो केलं, पाठलाग केला. एकदा ॲड होईल स्कोअर. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. धावा आहेत धावफलकावरती 42. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. यावेळी चेंडूला बघितलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंच. वाईट चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 43 धावा. नक्कीच म्हणजे सध्या तरी मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल डगआउट मधूनही, कारण चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी आता शेवटच्या चेंडूचा खेळ आहे त्यामुळे मोठा फटका येणं तितकंच गरजेचं आहे. बिलकुल, एक बार आपको मौका मिला है. साहिल संधी मिळाले. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला मिड विकेटला. चेंडू चाललाय जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक येते. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षण खराब झालंय. जिथे 2 धावा तिथे 4 धावा आल्यात. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. नेहमीच क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर शेवटच्या बॉलवरचा प्रहार, शेवटच्या चेंडूवरती केलेला आघात, त्याचा परिणाम सोडून जातो, इम्पॅक्ट सोडून जातो. बघूया त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट किती जाणवतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 47. 47 झाल्यात, 48 करायचे आहेत. तो चौकार जसा गेला तसा चलबिचल झाले आणि नवयुग जयू 11च्या खेळामध्ये थोडंसं खुशी आले या चौकारानं. 48 धावांचा पाठलाग कसा होईल ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण येणार आहोत. पण ही स्पर्धा पुन्हा एकदा आपण उल्लेख करतोय, पाटील ब्रदर्स अर्थात पाटील परिवाराची ही स्पर्धा. डाव्या बाजूला एक बॅनर पाहिला तर कदाचित पाहू शकाल आपण, पुण्यस्मरण, जे आपल्या पूर्वजांचं पुण्यस्मरण या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. फार कमी अशा स्पर्धा आहेत ज्या आपल्या वाडवडिलांना पूर्वजांना स्मरून त्यांनी केलेल्या कामाचा कार्याचा गौरव म्हणून आयोजित केल्या जातात. त्यापैकी पाटील परिवाराची स्पर्धा आहे. 4थं वर्ष आहेत, 4थं पर्व आहेत आणि पाटील परिवाराची आताची जी पिढी आहे ना ती याचं आयोजन नियोजन सांभाळत आहे. त्यांच्या जोडीला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असावा, पाठिंबा असावा म्हणून वडीलधारी मंडळी देखील सध्या व्यासपीठावरती आहेत. या तिसऱ्या पिढीचा उत्साह वाढवण्यासाठी ते देखील आपण व्यासपीठावरती पाहू शकता. अशी ही स्पर्धा आहे, पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील चषक 2026. पहिला सामना जिथे श्री शनिदेव कृपा टेंबीपाड्याच्या संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. नवयुग सुरुवात थोडीशी खराब होती. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट लवकर गमावले होते. त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड झाली आणि एंड ऑफ द इनिंग 5 षटकांचा खेळ संपताना धावफलकावरती झाले त्या 47. तर नवयुग आहे ना, 9 तरुणचा खेळ आहे. पण विजय आहेत त्यांच्या जोडीनं. सिल्वर स्टार कडनं भरपूर क्रिकेट विजयाने खेळल्याने आज या टीमला ॲज अ मेंटॉर, ॲज अ कोच, ॲज अ सपोर्टिंग स्टाफ म्हणून पाठिंबा त्यांचा देखील राहिला. त्यांचाही रोल महत्वाचा आहे. तर आपल्या गावातील, आपल्या परिसरातील खेळाडूंना एक व्यासपीठ, एक संधी या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त व्हावी, हाच उद्देश त्यांचा आहे. एक हलकीशी धून ऐकूया. ओम साईराम डीजे आता टेंबीपाडा रमेश निदा यांचा डीजे आहे, त्यांचं एक संगीत, सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया पाठलाग कशा पद्धतीने होतोय 48 धावांचा ते पाहण्यासाठी.
तो तसा सण उत्सवाला सुरुवात होते. गाणं आई एकविरा देवीचं सुंदर असं गीत आपण पाहिलं आणि अगदी 2 दिवसा अगोदर म्हणजे 25 मार्चला चैत्र सप्तमीचा तो सोहळा कार्ला गडावरचा सोहळा आपण अनुभवलाय. काल श्रीरामनवमीचा दिवस तो देखील एन्जॉय केला होता. आणि जसा चैत्र महिना येतो ना तसा गुढीपाडव्यानंतर नवीन वर्षाला नवीन पर्वाला सुरुवात होते. मराठी महिना जो आपला नवीन हिंदू संस्कृतीचा जो सुरू होतो त्याला कारण आहे कारण निसर्ग देखील आपला थोडंसं काट टाकते, रंग बदलते, नवीन पालवी फुटते, नवी संजीवनी म्हणूया असा पद्धतीनं निसर्ग देखील बदलत असतो. आणि ते खरं लक्षण असतं. नवीन वर्ष नवीन काही सुरू झाल्याची चाहूल त्या गुढीपाडव्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हिंदू संस्कृती, मराठी सण उत्सव हे आपल्याला एकत्र आणण्यासाठी, एकोपा साधण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी महत्वाचे ठरतात. आणि तेच एक सुंदर गीत हे वाजलं गेलंय. 48 धावांचा पाठलाग आहे त्याच्या आमच्या जोडीने आहेत. सुरुवात महत्वाची आहे खास करून शनिदेव कृपा टेंबीपाडा संघासाठी. नक्कीच सुरुवात खूप छान पद्धतीची होणे गरजेचं आहे कारण सेकंड इनिंगला इथून सुरुवात झाली. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघितलं गेलं तर भावेश आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. भावेश वरती जबाबदारी आहे कारण भावेश या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भावेशने कशा पद्धतीने बॅटिंग करावी हेही तितकंच निर्णायक आहे. पण गोलंदाजीचा जर विचार केला ना तर गोलंदाजी मार्कवरती आपण जर संघ बघितला नवयुग जय इलेव्हन अनारा संघाचा गोलंदाज आपण सध्या बघतोय श्रवण आलाय. पण पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती श्री शनेश्वर कृपा टेंबीपाडा या संघाने त्या पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या सामन्यामध्ये चांगलं बॅटल रंगवायचं असेल, समोरचा संघ समोरचा खेळाडू कुठला आहे त्या खेळाडूला तुम्ही जिथपर्यंत फॉलो करणार नाही तिथपर्यंत तुमचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती होणं गरजेचं आहे, पडणंही गरजेचं आहे आणि फलंदाजाला फॉलो तितकंच करणं गरजेचं आहे. सध्या श्रवण आलाय. श्रवण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना जसं तुम्ही उल्लेख केला भाई थोडासा रीड कीजिए, पहिला पढ़ लीजिए आणि परिस्थितीला थोडासा भाप लीजिए. मॅचला होते सुरुवात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू पार होतोय. अगदी स्टेनच्या वरनं पंच सांगतात की समोरचा चेंडू पारतोय. श्रवण बघा उंच पुरा गोलंदाज आहे, हाय एम ऍक्शन आहे, अगदी यंगस्टर आहेत, स्वतःला सिद्ध करू पाहतोय. आणि श्रवण तुमच्यासाठी सांगतोय तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं ना तर तुम्ही इथे प्रसिद्ध व्हाल. आणि ही जर गोलंदाजी तुम्ही अचूक टप्प्यावरती केली तर नवयुगला त्याचा फायदा होणार. नक्कीच नवयुगला त्याच पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळी आपण चेंडू जर बघितला तर एक्स्ट्रीमच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा आलाय. सध्या आपण बघतोय वाईट चेंडूचा इशारा आलाय. सुरुवात आपण जर बघितले गेले तर श्री शनेश्वर टेंबीपाडा संघाची सध्या संघाचं खातं ओपन झालंय 1 धावेवरती. वाईट चेंडूचा इशारा येत असताना सध्या श्रवणला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, फलंदाजाचा स्टान्स ओळखणं गरजेचं आहे. सध्या यंगस्टर आहेत आणि या गोष्टी तुम्हाला शिकणं तितकंच गरजेचं आहे. फुलटॉस होता, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीपवरचा क्षेत्ररक्षक आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा धावचीची संधी, एका सुडालावरती 2 गाड्या आल्यात, डेंजर झोन वरती होते. आपण सध्या सेफ पाहायला भेटले जातात. 1 धाव अंकित केली जाते. चेंडूचा खेळ पूर्ण होतोय तो म्हणजे 2. जसं तुम्ही उल्लेख केला एका स्ट्राईकवरती 2 गाड्या आल्या होत्या. ज्यावेळेला कॉलिंग महत्वाची आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये. जसं तुम्ही गोलंदाजी सांगतात ना बाबा काय बेसिक असायला हवा, लेंथ लाईन काय असायला हवी, 2 मीटर 4 मीटर 6 मीटर, तसं एक सूत्र असतं. ज्यावेळेला समोर चेंडू ड्राईव्ह केला जातो तर कॉलिंग कोणाची आहे? कॉलिंग स्ट्रायकर यांची आहे. बिहाइंड द विकेट चेंडू जातो तेव्हा कॉलिंग कोणाची आहे? नॉन स्ट्रायकर यांची, कारण तो पाहत असतो. कॉलिंग महत्वाची आहे. दिशा दिली, फेस ओपन केलं, बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली आणि चेंडूला सांगितलं बाबा जा त्या दिशेला जा. थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, आकाश होते आणि आकाशनं बॅटचं फेस थोडंसं ओपन केलं, भले का मूळ थोडासा खोला था. अशा वेळेला कदाचित श्रवण जे वेगवान गोलंदाज आहेत, ज्या वेगावरती कदाचित त्यांना भरोसा आहे, पण त्याच वेगाचा फायदा आकाशनं केलाय. समोरच्याच्या ताकदीचा फायदा तुम्ही उचलता ना
त्यावेळेला दोन गोष्टी करतात. एक तर समोरच्याला ताकद कशी वापरायची हे समजत नाहीत आणि आपली ताकद जास्त वापरावी लागत नाही. त्या दोन्ही गोष्टी आकाशने केल्यात. आपला क्लास दाखवलाय सावकार. नक्कीच 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती श्रवण. फॉलो थ्रो मध्ये थोडासा बिघाड आलाय सध्या आपण बघतोय. धावसंख्या जर विचार केला तर संघ आपण बघितलं गेलंय 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी फुलटॉस होता. थोडासा जर आपण बघितलं गेलं तर लोअर राहिला होता. फलंदाजाने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होते. श्रवणने कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या आपण बघतोय. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती आता मात्र श्रवण करताना बघतोय. कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमची सुरुवात, तुमच्या पहिल्या षटकाची सुरुवात संघाला खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा फुलटॉस होता. त्याला फक्त दिशा दिली गेली. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पुसलाय तो म्हणजे 8 धावेवरती. 8 धावा धापलकावरती चांगली सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 48 धावांचा पाठलाग श्री शनिदेव कृपा टेंबीपाड्याचा संघ करतोय आणि ते करताना पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहिला. चांगलं सेन्सिबल क्रिकेट. पायावरचा चेंडू होता, त्याला फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावांनी धापलक 8 वरती पोहोचलाय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोर केळ्या मिड ऑफला. धाव नाहीये. कॉलिंग बघा महत्वाचे. जसा चेंडू गेला ना स्ट्रायकर यांनी सांगितले थांबावा, धावू नको. तिथे दोघांची कॉलिंग महत्वाची आहेत. एका बाजूला भावेश, दुसऱ्या बाजूला आकाश, अशी जोडी मैदानावरती आहेत. पहिले षटक संपले. धावा आहेत धापलकावरती 8. कंपॅरिझन जर केलं ना तर त्या साईडला 2 गडी बाद 3 धावा होत्या. या साईडला 8 आहेत. बिनबाद 8 धावा धापलकावरती आहेत. पाटील परिवाराची स्पर्धा सुरू आहे सध्या. पुरापारा ग्रामस्थ देखील यांची मदत या स्पर्धेसाठी लाभलेली आहेत. दर्शन मात्रे, राकेश पाटील, दिनेश मात्रे, नितीन पुरकर, पांडुरंग घरत, अभय पाटील, फ्युचर 11ची पूर्ण टीम व आगरी युवा प्रतिष्ठान यांचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे पुरापाडा ग्रामस्थांचं देखील योगदान राहिले. त्यांचंही पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार आहे. तुम्ही केलेलं सहकार्य कदाचित ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे फायदेशीर ठरते. आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. त्याच वेळेला पाटील परिवाराचे सदस्य देखील उपस्थित झाले आहेत. श्री अविनाश गजानन पाटील हे उपस्थित झाले. त्यांच्या जोडीनं त्यांचे सौभाग्यवती रजनी अविनाश पाटील या देखील उपस्थित झाल्यात. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. पहिले षटक संपले. धावा 10. धापलकावरती धावा आहेत त्या 8. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा करायचे आहेत. 10ची सरासरी. सुरुवातीला पाहिले तर 10च्या कमी होती, पण पहिले षटक 8 धावांचं पॉवर प्लेचं चांगलं षटक. भले यश लाभले नाहीये गोलंदाज श्रवणला, पण त्याने तितकी संधी दिली नाहीये. त्याचा किती फायदा या दुसऱ्या षटकामध्ये होतोय. नक्कीच जे श्रवणने पहिले षटक हाताळले त्या टप्प्यावरती, त्या गोलंदाजीवरती तशाच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सध्या चर्चा झाली म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर खेळाडूंमध्ये सर्व एकत्र आले होते. चर्चा झाली कुणाच्या हातामध्ये हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे ते देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता जो आस्किंग रन रेट होता, जो आपण बघितलं गेलंय 48 करायचे होता, आता इथून प्रत्येक षटकामागे 10च्या सरासरीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण इथून गोलंदाजीचा जर विचार केला ना तर तुम्हाला चांगल्या टप्प्यावरती लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर या इनिंगमध्ये या सामन्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत लढायचं असेल तर डॉट बॉल येणं गरजेचं आहे. जितके जास्त डॉट बॉल येतील ना तितका प्रेशराईज फलंदाजांवरती आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती मयूर सध्या सज्ज झालाय. पाहायचं आहे मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक मार्गस्थ दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या पॉवर प्लेचं हे षटक हाताळताना मयूरच्या हातामध्ये दिला जातोय हा चेंडू. आता हा चेंडू पंचांनी तिथून घोषित केलंय. भीमर चेंडूचा इशारा आलाय. पहिला चेंडू इथून नो बॉल आलाय आणि नो बॉलची सध्या सुरुवात झालंय मयूरच्या माध्यमातून. 1 धाव 9च्या स्वरूपात आपण बघतोय. संघ पुसलाय 9 वरती. येणारा चेंडू असेल फ्री हिट. समोर बॅटर जर बघितला गेला तर भावेश, आणि भावेश ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळेल का, फ्री हिटचा संधी आहे, मोठा फ्री हिट येईल का हेही पाहायचं आहे. फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक केलाय. नो बॉल हाताळला होता, पण इथून मयूरने हा चेंडू चांगला हाताळलाय.
ना बघा, एक यंगस्टर ज्या वेळेला सुरुवातीला थोडीशी चूक करते, अनुभवी खेळाडू येतात, त्यांच्याशी चर्चा करतात किंवा रिलीज ऑफ द डिलिव्हरी किती जोर लावायचा, किती ताकद त्या चेंडूवरती झोकायची, हे देखील महत्वाचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर मागचा चेंडू हाताला गेला होता. आता ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन टॅक करून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चाललाय, जोपर्यंत पाठलाग करतील, पायाने चेंडू अडवलाय, दुसरी धाव देखील पूर्ण केले. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही खेळाडूंची महारत आहे. म्हणजे श्री शनिदेव कृपा आगाशीचा संघ म्हटला ना, जसा आता भावेश खेळतोय, आकाश खेळतोय, सिद्धेश, हे तिघे असे खेळाडू आहेत ना, मॅच विनर खेळाडू राहिले आहेत नेहमीच टीमला. बाकी राजेश देखील आहेत, इतरही खेळाडू आहेत, लसारखा खेळाडू देखील आहेत. पण ओपनिंग पेअर, सलामी जोडी नेहमीच महत्वाची राहिलेली आहेत श्री शनिदेव कृपा टेंबीपाडा संघासाठी. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्विच करण्याचा प्रयत्न, पण तिथून पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता जशी डॉट बॉल येतील ना सर, तर तसतसा हा मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्याला कारणही आहे, जसं तुम्ही उल्लेख केला, रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल. त्याला कारण काय माहिती का, डॉट बॉलनं समीकरण थोडंसं बिघडेल, थोडंसं त्याला हात थोडासा लागला जाईल, चलबिचल होईल, चलबिचल होईल ज्यावेळेला डॉट बॉल येणार, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना. पण डॉट बॉलची भरपाई केले, या चेंडूला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पार, मागे डॉट वाला होता, त्याची भरपाई केले या चौकारनं. 4 चौकार. थोडंसं शपल होणं गरजेचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं, त्यानंतर चेंडूला येऊन दिलं, थोडंसं मनगटही फिरलं आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. या चौकारनं त्यानंतर कॅप्टन गेले, कर्णधार गेले, अनुभवी खेळाडू गेले गोलंदाजीच्या दिशेनं, की कुठल्या लाईनला, कुठल्या बरोबर दिशेवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. या चौकारनं धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर 15. मिस टाइम झालाय. चेंडू सध्या आपण बघतोय खेळपट्टीवरतीच राहिलाय. क्षेत्ररक्षक आपण जर बघितलं गेलं तर यष्टीरक्षक गेले होते या चेंडूवरती. एक धाव येते. आता इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण भावेशच्या माध्यमातून बघतोय, पण मिस टाइम झाला. एक धाव आले, स्ट्राईक रोटेट झाले, हे खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट होणं तोही गरजेचं आहे, कारण दोन्ही खेळाडूंना सूर गवसलाय. दोन्ही खेळाडूंच्या नावावरती जर पाहिलं तर धावा आहेत. आकाशच्या नावावरती एक चौकार भावेशच्या नावावरती देखील आहेत. त्याच्यामुळे सूर त्याला दोघांनाही गवसलाय. स्ट्राईक रोटेट होणं आवश्यक आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 16. मयूर समोर फलंदाजाला, समोर खेळाय हे सांगितलं होतं कॅप्टननं, भावा समोर टाक, समोर मारू दे, समोर जाऊ दे, आणि समोर टिपलाय. हा सुंदर असा झेल, फलंदाज होतोय बाद. डीजे चला विनंती असेल इंदुमती स्मृती वालिव आणि त्यानंतर आई जीवदानी या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या, आपला केला जाईल टॉस. वालिव संघ आणि आई जीवदानी सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 16 धावा फलकावरती लागले गेले आहेत. 2 षटकाची समाप्ती झाली. आता येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू विजयासाठी अजूनही 32 धावेची आवश्यकता, कारण 48 धावेचा पाठलाग आहे, त्यामुळे 32 धावा येणाऱ्या 18 चेंडू मध्ये करायचे आहेत. चला, पहिला सामना रंगलाय. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक टॉस देखील केला जाईल. दोन टीम कॅप्टन जर आपण पोहोचला असाल, वालिव संघ आणि आई जीवदानी, तर आपण टॉससाठी या. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती त्या 16-16. पाटील परिवाराच्या क्रिकेटचा सोहळा देखील रंगलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. ही स्पर्धा अशी आहे, पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2026 पुरा पाड्याचं पाटील परिवार आणि त्या परिवारानं आपल्या पूर्वजांचं पुण्य क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आहेत. भावेश ऑन स्ट्राईक. भावेश स्ट्रायकरला स्कूप करायचं होतं चेंडूला पायावरती आदळला आहे. इम्पॅक्ट हे महत्वाचा असतो, ज्यावेळेला इम्पॅक्ट
लेग बायचा इशारा होता. इम्पॅक्ट थोडासा बाहेर आहे. लेग बायच्या स्वरूपात एकदा पूर्ण केले, पण जशी गोलंदाजी हा या ॲक्शन आहे, ज्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय याचा म्हणजे असं म्हणावं लागेल, लेदर देखील चांगल्या पद्धतीने तो खेळू शकतो. भविष्य थोडंसं उज्ज्वल आहे आणि नवयुगनं केलेला प्रयत्न, J11 अर्नानं केलेला प्रयत्न असे यंगस्टरला ज्यावेळेला संधी देते ते सक्सेस होताना दिसतोय. नक्कीच आणि यंगस्टरला आता पुढे आणणं गरजेचं आहे कारण आपला संघ चांगल्या पद्धतीने बांधिलकी ठेवायची असेल ना तर मग यंगस्टरला पुढे आणणं तितकंच गरजेचं आहे. आपण बरेचसे असे संघ बघितलेत. आज काही संघ थोडेसे बॅकफूटला गेलेत कारण सातत्याने तेच खेळाडू सिनियर खेळाडू सातत्याने खेळताना आपण बघतोय आणि त्यामुळे कुठेतरी यंगस्टरला संधी नाही मिळत तितकी आणि त्यामुळे तो संघ कुठेतरी बॅकफूटला जाताना आपण या वसई तालुक्यातली जर संघ जर बघितले ना तर तशा पद्धतीने आपण बघतोय. पण नवयुगने एक ठरवलंय की आम्ही यंगस्टरला चान्स देणार. सध्या दुसरं षटक वैयक्तिक हे दुसरं षटक आहे आणि सामन्याचं हे तिसरं षटक सध्या आपण जर बघितलं गेलं तर श्रवणच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. जसं तुम्ही उल्लेख केला, यंगस्टरला संधी देणं गरजेचं आहे. मॅच रंगलाय, पहिलाच मॅच रंगलाय. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2026 का खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन पडला, खेळला गेला होता लॉंग ऑनला फील्डवर येथील मयूर एक धाव या चेंडूवरती पूर्ण आणि त्याच वेळेला आपण विनंती करू, हे मैदान आणि एक नाव, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व नेहमीच या मैदानाची रिगा राखण्यासाठी ज्यांनी महत्वाचा पुढाकार हातभार घेतला असतो तो सन्माननीय पांडुरंगजी घरत यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय कारण एक असं व्यक्तिमत्व क्रिकेट देखील त्यांनी चांगले खेळलेत. या मैदानावरती पाहिलं तर खेळपट्टी येशील बाकीच्या गोष्टी ज्यांनी व्यवस्थित सांभाळल्यात त्यांचंही आगमन झालंय आणि अशा वेळेला ज्या वेळेला मॅच रंगामध्ये आलाय थोडासा जागा बनवली, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगत फटका खेळा, डीप कव्हरला फिल्डिंग होईल. आता बॉडी लँग्वेज बदलली आहे, देहबोली बदलली आहे. नवयुगच्या टीमकडे लक्ष दिलं ना तर थोडासा वेगळा एनर्जी आहे, वेगळा उत्साह आहे. दुसऱ्या बाजूला श्री शनिदेव कृपा टेंबीपाड्याची सर्वोत्तम जोडी मैदानावरती आहेत. बेस्ट प्लेअर आहे, सर्वोत्तम जोडी मैदानावरती आहेत. पाटला काय 48चा सध्या धापलकावरती धावा आहेत त्या 19 फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा श्रवण सध्या सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. सिद्धेश स्ट्राईक एंड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय पॉइंटला डीप वरती क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की एनर्जी लेवल वाढलंय आणि ती एनर्जी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या मार्फत आपण बघतोय. सध्या या चेंडूवरती एक धाव येते. नाही, काही का नाही एनर्जी घेण्यासाठी बाबा एकदा स्ट्रिंग घ्यावं लागतं आणि काही का ना थोडंसं रेडबुलचा इशारा, इथे त्याची गरज नाहीये. जे विकेट आला होता एक आजच्या सरासरीने होती पण तिथून कुठेतरी कमबॅक केलाय नवयुग J11 अर्नाला संघाने. जसं तुम्ही उल्लेख केला थोडासा जर पाहिलं तर करंट रन रेट आहे ना तो थोडासा खाली आलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 केले होते, 8चा करंट रन रेट होता, तो 8 वरनं 7 वरती आलाय. त्याच्यामुळे रिक्वायर रन रेट जो होता ना पहिला 9चा होता, 10च्या आसपास गेला, तो आता 12, 13, 13.5च्या मध्ये आलाय. चला यानंतर जो होणारा मॅच आपण टॉस करणार आहोत पण मॅच ऑन गोईंग आहे, तिथे देखील लक्ष आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचले. धीरज आपलंही स्वागत आहे आणि टीम आई जीवदानी चे कर्णधार देखील पोहोचले, आपलंही स्वागत आहे. 12 चेंडूचा खेळ आहे, 27 धावांची आवश्यकता. पहिला सामना आहे दोन्ही संघांना, म्हणजे हा मॅच आहे ना दोन्ही संघाकडे, असं नाही की एका बाजूला झुकलाय. दोन्ही तराजूचं पारडं समान आहे. श्री शनिदेव कृपा टेंबीपाड्यासाठी तितकीच संधी आहे जितकी नवयुग J11 अर्नाळासाठी आहे. क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी कृष्णेश उजव्या एष्टीच्या बाहेर पहिला डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या 2 षटकापर्यंत 16 धावा होत्या. मागचं षटक आलं, त्या मागच्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि त्यानंतर त्या 5 धावा आल्या आणि आता टेन्शन थोडंसं वाढलंय. पहिलाच डॉट बॉल, टेन्शन वाढले थोडंसं आपण बघतोय, दडपणही वाढलंय. फलंदाज आपण जर बघितलं गेलं तर भावेश आतापर्यंत सिंगल डबल वरती भर दिली जाते. एक चौकार आपण भावेशच्या माध्यमातून बघितले गेलेत पण आता हात खोलावे लागतील. जे हात बांधलेत ना ते हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. गोलंदाज कुठल्या प्रकारे चेंडू हाताळले हेही तितकंच महत्वाचं आहे कारण हाय व्होल्टेज हा मॅच पहिलाच मॅच आपण सध्या बघतोय. पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक हे आपण 2026 या पुरापराच्या मैदानावरती
फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफला सध्या क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एक सिंगलने जर आपण विचार केला तर नवयुग जयूलन अर्नाला संघाचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, सिंगल सिंगल से बात नाही बनेगी. एक फटका पाहिजे, एक स्ट्रोक पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. या दर धावांचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके येणं आवश्यक आहेत. या ओव्हरमध्ये कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2 मोठे फटके येणं आवश्यक आहेत. एका बाजूला सिद्धेश आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भावेश. अशी जोडी मैदानावरती. आणि कृष्णेश बघा, भावेश, सिद्धेश, कृष्णेश. आहे. फक्त शेवट कोण करणार या मॅचला, फिनिश कोण करणार? भावेश, सिद्धेश, जिग्नेश. कोण करणार फिनिश या मॅचला? हेलिकॉप्टर उडालंय पण मैदानाच्या आतमध्येच राहिलंय. मयूर आला चेंडूच्या खाली, त्यानं टिपला झेल. फलंदाज तटला फेल. फलंदाज बॅक टू डगआउट बाद. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थिती आणि जर गोलंदाज बघितला तर कृष्णेश आहे आणि कृष्णेशच्या माध्यमातून खूप छान पद्धतीची गोलंदाजी होते. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला या 4थ्या षटकातील आणि खूप छान पद्धतीची गोलंदाजी होते आतापर्यंत जर बघितलं गेलं तर. कृष्णेशच्या माध्यमातून आपण टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. 2 संघ आहेत. आपण मॅच खूप इम्पॉर्टंट, खूप सुंदर परिस्थितीचा मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळला मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो, फील्ड झालंय शेवटला. थोडासा आपला थोडासा श्वास आहे ना गळ्यापर्यंत आला होता. भाई हमारे साथ से तो गले में अटकी थी, गले में अटकी थी. चला, कारण थोडस कन्फ्युजन आहे त्याकडे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. तिसरे पंच, चला थर्ड एम्पायर आपण पाहण्याचा प्रयत्न करा. कारण फिल्डिंग झाले, फक्त त्याच्या अगोदर एक ड्रामा झालाय त्याच्यामुळे त्याच्यावरती ना तो पण आपण टॉस करूया. कारण नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, तो पण टॉस करूया. नक्कीच दक्ष 11 2020 वालीव संघ आणि त्यानंतर टॉस करण्यासाठी घनश्याम आपण विनंती करू पाटील परिवाराचे सदस्य श्री अविनाश गजानन पाटील जे उपस्थित आहेत आणि त्यांचे सौभाग्यवती देखील आहेत. रजनी अविनाश पाटील ताई आहेत उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला टॉस पहिला करा, कारण डिसिजन येतोय तुमच्यापर्यंत. तिसरे पंच पाहतायत, अगदी निरखून पाहतात काय घडलंय. राजेश निजाई अगदी पाहतात की बाबा काय घडलंय का आपल्यासाठी बिघडलंय. इकडे हेड बोललं होतं, हेड आलाय. मान्यवर विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडंसं डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे थोडीशी चर्चा होईल. धीरज टॉस जीता है, क्या डिसीजन? बैटिंग करेंगे। पहला मैच देख रहे हैं तो इस मैच में बैटिंग करने के बाद सामने वाले जो अपोजिशन टीम है 5 ओवर का मैच है तो टोटल कितना होगा? बेसिक क्रिकेट खेलेंगे, कोशिश करेंगे 50 प्लस करने का। विकेट इतना इजी नहीं है जितना देखने में लगता है। ग्राउंड पे स्कोरिंग इतना इजी नहीं है, मेरिट पे खेलना पड़ेगा। मेरिट पे खेलेंगे, बेसिक क्रिकेट में 50 प्लस करने का कोशिश करेंगे। चला घनश्याम 1 मिनिटासाठी थांबेल आपल्याला, कारण डिसिजन आलाय. तिसऱ्या पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलंय इट्स अ, अजून थोडंसं थांबतो, इट्स अ 4. चौकार आलाय. या नक्की. चौकारनं थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय. नक्कीच बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. धीरज खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथून आई जीवदानी मुक्कामपाडा संघाचे फिल्डिंग करायची आहे.
त्यामुळे 5 षटकांचा हा मॅच आहे. मॅच ही खूप समोरच्या मैदानावरती खूप छान पद्धतीचा रंगलाय, त्यामुळे दोन्ही कर्णधार असतील पुढच्या वाटचालीसाठी. नक्कीच दोन्ही आहेत. धीरजने देखील पहले सांगितलं होतं बाबा बेसिक क्रिकेट को खेलेंगे, ये मैदान पे इस तरह से क्रिकेट चल रही है. बेसिकला फॉलो करा, बेस परफेक्ट ठेवा. आमचा जसा डीजे मास्टर लावतो ना, पहिला बेस वाजवतो मग टॉप वाजवतो, तसा बेसिकला फॉलो करायचं आहे. मॅच ही रंगात आहे. 26 धावा धापलकावरती आहेत. सध्या पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता. एक चौकार श्री शनिदेव कृपा टेंबीपाडासाठी. अगदी जसं एखाद्या ज्यावेळेला घशाला कोरड पडते, पाणी पिल्यानंतर घशाला बरं वाटते, तसा थंडी में दे गर्मी का एहसास, वैसे गर्मी दे दे थंडी का एहसास वाला हा चौकार आला होता. नवरत्न तेल सारखा होता, ठंडा ठंडा कूल कूल, तसा तो चौकार आलाय. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. चेंडू अडवण्याच्या अगोदर बॉन्ड लाईनच्या बाहेर गेले तसं पंचांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. अजून एक फटका खेळलाय, पण इथे फिल्डर बदललाय. फिल्डर बदललाय, खेळ बदललाय, मयूर पोचलाय आणि मयूरनं टिपलाय. असेल फलंदाज. बॅक टू डगआउट कृपा टेंबीपाडा आणि नवयुग. भाई अपनी कलम दास्तान लिख रहे, ला दास्तान लिख रहे. नवयुग, नव्या युगाचे खेळाडू आहेत, नव तरुण खेळाडू आहेत. जयू 11 अर्नाळा, नवयुग जयू 11 अर्नाळा या संघाकडनं खेळताना यंगस्टरनं कमाल केलेली आहेत. 7 बॉलचा खेळ आहे, 7 मध्ये करायचे 22 आणि फलंदाजीसाठी मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, पण जशी या इनिंगला सुरुवात झाली ना, तुमच्या दिशेने नक्कीच चर्चा या गोष्टीची करीन. कारण नवयुगने क्षेत्ररक्षण खूप छान पद्धतीने केलंय, नवयुगने झेल खूप छान पद्धतीने पकडलेत आणि त्यामुळे या आहे. पुरापाड्याचे पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2026 आपण पाहताय. वर्ष 14 आहेत, पर्व 14 आहेत आणि पाटील परिवाराचे ज्येष्ठ सदस्य देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आजची पिढी देखील आज व्यासपीठावरती आहेत. खांद्याला खांदा लावून पूर्ण परिवार आपल्या पूर्वजांचं पुण्यस्मरण, पूर्वजांची आठवण, त्यांनी केलेल्या कामाची, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव, अशी स्पर्धा आहे. पाटील परिवाराची स्पर्धा, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा. आणि त्याच्यामध्ये पहिला सामना भाई, ये तो ट्रेलर है, ये तो झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है. सुरुवात अशी आले भाई, स्टार्ट ऐसा हुआ है तो आगे आगे देखिए होता है क्या. 6 बॉल 6 मध्ये करायचे त्या 22. नक्कीच 6 मध्ये 22 करायचे आहेत, पण पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवरती येणार जाणार जो आलेला चौकार आहे ना, त्या चौकाराने नवयुगचं जर विचार केला ना, तर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय आणि तो कॉन्फिडन्स लेवल मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आपण जर बघितलं गेलं ना, तर श्री शनेश्वर टेंबीपाडा संघ पोहोचलाय, तो म्हणजे 26 धावेवरती. अजूनही 22 ची आवश्यकता आहे, पण समोर भावेश आहे. तुम्ही 4 षटकामध्ये काय कामगिरी केली हे विसरावं लागेल. इथून 22 धावा करायच्या आहेत आणि त्या एनर्जीने तुम्हाला इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. कंपॅरिझन पाहिलं तर 4 षटकामध्ये आहे ना, नवयुगचा संघ 36 वरती होता आणि आता 26 वरती आहे. थोडं पाठीमागे आहेत भाई, थोडेसे दूर है, लेकिन दूर इसके लिए है की